रेडी. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती रणधुमाळी अगदी अंतिम टप्प्यात आता आलेली आहे आणि प्रचाराचा जोर वाढत चाललेला आहे. आणि आज मी आहे माझगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आणि माझ्यासोबत आहेत माझगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार महायुतीचे अर्थात विक्रांतजी सावंत. त्यांच्यासोबत आपण आज बातचीत करणार आहोत. एकंदरीत जो काही उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळतो आहे आणि आज डोर टू डोर त्यांचा प्रचार सुरू आहे. तर विक्रांतजी, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला. आणि महत्त्वाचं म्हणजे की माझगाव तुमच्यासाठी नवीन आहे आणि माझगावला तुम्ही नवीन नाही आहात. ओके. आणि अशा परिस्थितीमध्ये आज तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहेत. डोर टू डोर प्रचार देखील तुमचा झालेला आहे. अगदी हा मतदारसंघ तुम्ही पिंजून काढलेला आहे. एकूणच जो काय प्रतिसाद मिळतो आहे, काय सांगाल, काय तुमची प्रतिक्रिया? सर्वप्रथम तुमचे सर्व व्ह्यूअर्सना धन्यवाद. नमस्कार सर्वांना. तुम्ही खूप चांगलं काम करतात सगळे आणि खूप जास्त समाजात एक जागृती करण्याचं काम, चौथा स्तंभ ज्याला पत्रकारिता म्हणतो, जसं लिखाण होतं पूर्वी, आता तसं डिजिटल मीडियासुद्धा झालेलं आहे. त्यामुळे सर्वप्रथम पहिलं तुमच्या व्ह्यूअर्सना धन्यवाद की आपण सगळे आमच्या अशा चॅनलना सपोर्ट करतात. माझ्या सर्व इथे परिवारातील लोक उभी आहेत. आमच्या गावकर मॅडम इथे जे आमच्या कॅन्डिडेट आहेत पंचायत समितीच्या, त्या उभ्या आहेत. आमचे इकडे ज्येष्ठ कुबलसाहेब इथे उभे आहेत, कारण त्यांनीसुद्धा फॉर्म मागे घेतल्यानंतर आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचं काम, या महायुतीशी एकनिष्ठ राहण्याचं खूप मोठं धैर्य असं दाखवलेलं आहे. आणि खरोखरच म्हणून मी सांगितलं की या माझगाव जिल्हा परिषदमध्ये मी निवडून नाही येणार आहे, तर हे सगळे निवडून येणार आहेत आणि हे सगळे जिल्हा परिषद सदस्य बनणार आहे. मी एकटा नाही बनणार आहे, एवढं नक्की आहे. खरं तर ज्या दिवशी तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली किंबहुना अगोदरचपासून एक माझगाववासियांची इच्छा होती की एक वारसा आहे विकास अगदी भाईसाहेब सावंत म्हणा माझगावला लाभलेला, आणि तोच वारसा पुन्हा एकदा पुढे घेऊन जाण्यासाठी माझगाववासियांची इच्छा होती. आणि आज खऱ्या अर्थाने ती इच्छा पूर्ण होते आहे. आणि त्यामुळेच एक व्हिजन तुम्ही घेऊन चाललेला आहात. ते व्हिजन काय आहे, कशा पद्धतीने? विकासभाईंनी जो आम्हाला सर्वांना एक विचार दिला आहे, तो शांततेचा विचार आहे आणि तोच विचार घेऊन आम्ही पुढे जाण्याचं काम करतो आहे. आमच्यामध्ये, मी शांतता बोलत असताना आमच्यामध्ये जोशवाले क्लेटसभाईसुद्धा इथे आमचे आहेत. त्यामुळे असेसुद्धा बॅलन्स ठेवणारे व्यक्तिमत्व आम्ही सगळे एकत्र फिरतो आहेत. म्हणजे राजू कुबल साहेबांची शांतता आणि क्लेटसची आमची ताकद, आक्रमकता, असा बॅलन्स घेऊन आम्ही सगळे पुढे जाणार आहोत. आणि या सर्वांचंच ही जिल्हा परिषद आहे. ही बाकी एका माणसाची कोणाची नाही, ही एका पक्षाची नाही, तर ही शिवसेना भाजप या महायुतीची असणार. आणि याच धर्मानी, याच एक श्वास, हा ध्यास बांधून आम्ही सगळे पुढे जायचं काम करणार, एवढं नक्की. खरं तर राजकारण आणि तरुण हे कुठेतरी थोडंसं विभक्त होताना दिसतं आहे. मात्र एक तरुण चेहरा पुन्हा एकदा राजकारणात आलेला आहे, सक्रिय झालेला आहे आणि फार मोठ्या अपेक्षा ह्या इथल्या लोकांच्या तुमच्याकडून आहेत. त्यामुळे माझगाव जसं भाईसाहेब सावंतांमुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यात गेलेलं, नकाशावर गेलेलं, तसं आज पुन्हा एकदा ती एक संधी आलेली आहे. त्यामुळे एक माझगाव मॉडेल म्हणून तुम्ही कशा पद्धतीने याकडे पाहता? आमच्या या 6ही गावांमध्ये, या जिल्हा परिषदमध्ये एक चांगलं मिक्सचर आहे. सरपंच, उपसरपंच जर तुम्ही पाहिलात किंवा आमचे हे सगळे नेते मंडळी पाहिलात, तर एक बॅलन्स आहे. इथे अशोक दळवी साहेब आहेत, इथे रेश्माताई आहेत जे आम्हाला लीड करत आहेत. आमचे ओटवण्याचे जे आमचे सरपंच आहेत ते अतिशय मला वाटतं 90 वर्षाच्या आसपास आहेत, 85 वर्षाच्या आसपास आहेत. अशी एक ज्येष्ठांची फळी आमच्या पाठीशी आहे. तेच करत असताना या गावात आमची बहीण कुबल मॅडम इथे सरपंच आहेत आणि त्या स्वतः युवा आहेत, 40च्या आतले आहेत. तसाच गुणाजी तिथे सरपंच आहे, व्यत्येत, जो 40च्या आतला आहे. त्याच्यानंतर रिची हा आमच्या माझगावचा सरपंच आहे, जो 40च्या आतला आहे. त्यामुळे एक असं बॅलन्स, युवाईचं आणि ज्येष्ठांचं बॅलन्स घेऊन चालायचं काम हा माझगाव मतदारसंघ करतो आहे. आणि मी पहिल्या दिवशी जसं सांगितलं, जसं गुणाजींनी फॉर्म मागे घेतला, जसं राजूबाईंनी फॉर्म मागे घेतला, हे त्यांची इच्छाशक्ती जिल्हा परिषदची होती असं म्हणण्यापेक्षा त्यांच्या पाठीशी जो आशीर्वाद होता जनतेचा, तो आशीर्वाद घेऊन आज ते माझ्या पाठीशी उभे राहत आहेत. त्यामुळे मी परत एकदा तुमच्या कॅमेऱ्यावर सांगतो की ही जिल्हा परिषद फक्त माझी नव्हे, तर इकडे असलेल्या राजूभाईंची आहे, इकडे असलेल्या आमच्या क्लेटसची आहे, इथे असणाऱ्या आमच्या प्रशांतजींची आहे, इथे असणाऱ्या आमच्या बाळूभाईंची आहे, राजनभाईंची आहे. या राजनभाई कुठे आहेत? इथे असणाऱ्या या प्रत्येकाची आहेत. किंबहुना मी जेव्हा पहिल्या दिवशी फॉर्म भरला
तेव्हा आपल्या सर्वांना दाखवू इच्छितो. आमचे बाबा इथे उपस्थित आहेत. त्यांनी मला एक सुंदर पत्र लिहिलेलं आणि इतकं छान पत्र लिहिलं, ते पत्र वाचून मी इतका भावूक झालो आणि आज मला ते भेटले आज देवळात. त्यामुळे हा योगायोग नसावा असं मला वाटतं. हा आशीर्वाद आहे आणि हा आशीर्वाद कमवणं हेच या सर्व माझ्या भावंडांच्या एकीने आम्हाला प्राप्त होणार आहे, एवढं नक्की. एक शेवटचा प्रश्न. खरं तर माझगाव जिल्हा परिषद मतदारसंघ हा शहराला लागून असणारा मतदारसंघ आहे. त्यामुळे निश्चितच शहर आणि ग्रामीण भाग अशा पद्धतीचं हे एक समीकरण आहे आणि त्यामुळे इथले प्रश्न शहराशी प्रश्नाशी कुठेतरी निगडीत आहे. त्यामुळे जेव्हा या मतदारसंघामध्ये तुम्ही फिरत असताना जे काही प्रश्न तुम्हाला जाणवत आहेत याकडे एक आज मतदारांच्या समोर तुम्ही जात असताना काय जी ह्या प्रश्नांबाबत तुमच्याबद्दल तुमच्या मनात काय भावना आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही पुढे घेऊन जाणार आहे? बघा, इतिहास लिहिलेला आहे ऑलरेडी आणि इतिहासात हे लिहिलेलं आहे की चराठा गाव ह्याचं वैभव खूप मोठं आहे. किंबहुना सावंतवाडीचा जो आजचा तलाव आहे तो चराठा गावातला एक भाग, अशी ती एक सुंदर वाडी ही चराठ्याची एक वाडी होती. असा इतिहास चराठ्याचा राहिला आहे. चराठ्यांनी असं नेतृत्व दिलेलं आहे या वास्तूला, इकडच्या भूमीला. असं आपलं हे गाव राहिलेलं आहे. माझ्या सोनुर्ली गावला आज दक्षिण कोकणचं पंढरपूर म्हटलं जातं. तिकडे येणारे आज जे भाविक आहेत आपले, तिकडे येणारे जे लोक आहेत त्यांना पार्किंगची व्यवस्था आज तिकडची ग्रामपंचायत करते. सन्मान्य हिरपसाहेब असतील, सन्मान्य आमचे उपसरपंच भरत गावकर साहेब असतील सोनुर्लीतले, त्यांच्या माध्यमातून आज ओटवण्याला आणि सरमळ्याला आपला नॅशनल हायवे जातो आहे. त्यामुळे ओटवणा आणि सरमळा, जसं माझगावला आज एक नवीन ओपनिंग मिळालं जे बॉम्बे गोवा हायवेमुळे, आज बांद्यातनं इन्सुलीतनं येण्यापेक्षा माझगावमधनं आलं तर छोटासा घाट आहे. त्यामुळे माझगाव हे सावंतवाडीचं एंट्री पॉईंट झालं. तसंच आज ओटवण्याला आणि सरमळ्याला हे खूप मोठं सौभाग्य लाभलं आहे की तिकडनं एक हायवे जातो आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आपल्या सर्वाला या मतदारसंघाला खूप वेगळ्या दिशेने बघणं गरजेचं आहे. जर आपण त्या दिशेने बघितलं तर 100% आपल्याला उद्या गोव्यात राहण्यापेक्षा इथेसुद्धा हॉटेल्स येतील, इथेसुद्धा वेगवेगळ्या गोष्टी प्रगत होतील आणि माझ्या लोकल लोकांना तिकडे ज्यांना इच्छा आहे बिझनेस करायची, छोटे छोटे बिझनेसेस म्हणजे अतिशय छोट्यापासून मोठ्या बिझनेसेसपर्यंत काहीही चालू शकतो जेव्हा त्या रस्त्यानं वर्दळ येईल. त्यामुळे या मतदारसंघाकडे मूलभूत सुविधा तर 100% रस्ता, पाणी जे काय ते तर प्रत्येक घराच्या दारापर्यंत नेणं हे तर आहेच. पण या मतदारसंघाकडे या दृष्टीने सुद्धा म्हणजे सोनुर्लीकडे टुरिझमनी आज चराठा आणि माझगावकडे सावंतवाडीला लगत असल्यामुळे त्यांची जी काही ताकद आहे ती एक्सप्लोर करून ओटवळा आणि सरमळ्याला जे योगदान सरकारने दिलेलं आहे हे सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्हाला हे मतदारसंघांना पुढे न्यायचं आहे. सन्मान्य नितेश राणे आणि सन्मान्य दीपकभाई केसरकर साहेब, सन्मान्य संजू परब साहेब आणि सन्मान्य महेश सारंग साहेब, मनीष दळवी साहेब, या सगळ्यांचा विचार हा कुठेतरी इथे पेरणं आणि या सगळ्यांमध्ये एक जनजागृती करणं हेच काम आम्ही 5 वर्षात या ग्राउंड लेवलवर करणार आहे, हा शब्द तुम्हाला देतो. माझ्यासोबत माझे सभापती आहेत अशोकजी दैवे. माझा एकच प्रश्न आहे, विक्रांतजीच का? आजची परिस्थिती पाहिल्यानंतर आमची प्रचाराची घौडघौड चालू आहे आणि अनेक वर्ष माझगाव असू दे किंवा या मतदारसंघामध्ये या विभागाचं नेतृत्व करण्याचं काम, मग त्यावेळी रत्नागिरी जिल्हा असू दे त्यावेळी भाईसाहेब सावंत यांनी जिल्हा परिषद अध्यक्षचं म्हणून त्यांनी पद भूषवलं होतं. बाळासाहेब सावंत हे लोकल बोर्डाचे अध्यक्ष होते, त्याच्यानंतर जिल्हा परिषद अस्तित्वात आली आणि त्यानंतर रेश्मा सावंत असू दे, ते गौरी पावसकर आहेत, विकासभाई सावंत असू दे, मी असू दे स्वतः, आणि अशी आम्ही अनेक पदं ह्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी मिळवली. आणि ही जी जनता आहे, इथे राजाभाऊ आहेत, त्यांचे सगळे इथले मानकरी आहेत आणि इथे इथले युवा कार्यकर्ते आहेत, सरपंच मॅडम आहेत आणि ह्या 6ही गावामध्ये ह्या माझगाव जिल्हा परिषदमध्ये 6ही ठिकाणी सरपंच हे आमच्या महायुतीचे आहेत आणि निश्चितच ह्या सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर ही निवडणूक आम्ही लढवतो आहे. आणि एक युवा नेतृत्व आमच्यानंतर आणि पुढची वाटचाल करत असताना म्हणजे सगळ्यांना नेतृत्व मिळतं. गौरी पावसकर होत्या, प्रत्येक विभागामध्ये प्रत्येकाने काम केले, माझगावमध्ये अनेक लोकांनी जिल्हा परिषदमध्ये काम केले आणि तीच वाटचाल पुढे नेण्याच्या दृष्टीने सर्व कार्यकर्त्यांच्या संमतीने आम्ही या ठिकाणी विक्रांतभाईंना सहकार्य केलेलं आहे, पाठिंबा दिला आणि महायुतीच्या माध्यमातून निश्चित ते या विभागातून निवडून येतील. त्याचबरोबर ह्या पंचायत समिती विभागामध्ये आमच्या शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार उत्कर्ष गावकरसुद्धा उभे राहिले आहेत. त्याहीसुद्धा त्यांच्याकडे 3 गावं आहेत, चराठा, ओटवणा आणि सरमळे. या तिन्ही गावातही सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे आणि या जिल्हा परिषदेचे 3ही उमेदवार
हे ह्या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नेतृत्व करतील अशा प्रकारची ह्या सर्व कार्यकर्त्याच्या वतीने आपल्याला मी खात्री देतो. अगदी ह्या भागामध्ये राजकीय आणि एकूणच सामाजिक कार्यामध्ये गेली अनेक वर्ष तुम्ही कार्यरत असल्यामुळे तुम्हाला हा प्रश्न की आता जे प्रतिस्पर्धी जे आहेत तर तुम्हाला वाटते काय आव्हान आहे तुम्हाला? आम्हाला मी कोणाशी आव्हान आम्ही हे करत नाही, पण आमचं जे विकासाचं व्हिजन आहे ह्या संपूर्ण गावामध्ये ग्रामपंचायत स्तरावर असू दे किंवा इतर स्तरामध्ये ज्या वेगवेगळ्या योजना आहेत शासनाच्या त्या योजना नेण्याची सुद्धा काम या सर्व कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. इथे आपल्याला माहिती आहे ही शाळा ही केंद्रीय स्तरावरती शाळेचं नाव संपूर्ण देशामध्ये नाव आहे आणि त्या देशामध्ये नाव असताना एखाद्या छोट्याशा गावामध्ये एक शैक्षणिक दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने शासनाने घेतलेला निर्णय हा सुद्धा महायुतीच्या माध्यमातून झालेला आहे. आणि अशा प्रकारे विजनाचं मग शैक्षणिक असू दे, आरोग्य असू दे, रस्ते असू दे, पाणी असू दे, या सर्व समस्या सोडवण्याच्या दृष्टीने हे एक आमचं विकासाचं विजन आम्ही पुढे नेणार आहोत. खरं तर एक तरुण चेहरा आज या मतदारसंघामध्ये आहेत. तू तरुण आहेस, महायुतीचं काम करतोयस, काय 100% मी महायुतीचं काम करणार आहे. तसं राणेसाहेबांनी आदेश दिल्याप्रमाणे सामान्य दीपकबाईंनी आमचे जिल्हाप्रमुख संजू परब साहेबांनी तसं आम्हाला आदेश दिला आहे महायुतीचं काम करावं, कुठे बंडखोरी होता कामा नये. त्याचं आम्ही 100% पालन करणार. आमच्यासाठी राणेसाहेबांचा शब्द हा अंतिम असेल एवढं मी सांगू इच्छितो. कुबल आहेत, काय सांगाल? नमस्कार. आम्ही अपक्ष फॉर्म भरला होता. अपक्ष फॉर्म भरला म्हणजे त्याच्यानंतर आमच्या पक्ष सचिवांकडून जो आदेश आला त्याप्रमाणे आम्ही काम केलं. युतीचे धर्म पाळणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत. आमच्या गावात आमचे सरपंच मॅडम त्याच्यात आमचे 6 सदस्य हे शिंदे गटाचे आहेत. त्याच्यामुळे बरीचशी ताकद ही आमची ग्रामपंचायतीची आहे. त्याप्रमाणे युतीचं काम आम्ही त्याप्रमाणे म्हणजे लीड घेऊन नक्कीच त्यांना बहुमताने किंवा असं मताने विजय करू असं आमचं ध्येय आहे. मॅडम, तुम्ही पहिल्यांदा सामोरे जात आहेत, काय तुमचा अनुभव होतो? एकंदरीत जो काय प्रचाराला प्रतिसाद मिळतो आहे, काय तुमची प्रतिक्रिया? ॲक्च्युली मी पहिल्यांदा निवडणुकीला सामोरी जात नाही आहे. मी 5 वर्ष सरपंच होते ओटोडे गावात आणि चराठा हे माझं माहेर आहे. म्हणजे मला माझ्या बाबांकडून म्हणजे बाबी गुरव इकडे प्रख्यात आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून मला हा राजकीय वारसा, त्याच्यानंतर माझे मिस्टर राजकारणातच होते त्यांचा वारसा, ह्या सगळ्या गोष्टी घेऊन मी आता हे पुढे चालत आहे. एकंदरीत काय म्हणजे महायुती असल्यामुळे आम्हाला काही हे कठीण नाही आहे. म्हणजे आता माहेराला हे माझे भाऊ आहेत, घरची माणसं आहेत, वाळके काका आहेत, म्हणजे सगळे प्रतिष्ठित माणसं माझ्यासोबत आहेत आणि त्यांनी पूर्वीपासूनच मला सांगितलं तू पुढे चल, आम्ही तुझ्या मागे आहोत. हेच त्यांची प्रेरणा माझ्या मागे कायम आहे. त्यामुळे मला काय माझा विजय निश्चितच वाटतो आहे. आणि एकंदरीत म्हणजे काय आपल्या माझे जो मतदारसंघ आहे चराठा, उठवणे, सरमळे याच्यात ज्या मूलभूत सुविधा आहेत किंवा विकास कामं आहेत त्याच्यात मी नेहमी अग्रेसर राहणार आहे. महिलांना काम म्हणा किंवा इतर गोष्टी ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी निवडून गेल्यावर करायच्या असणार त्या गोष्टी करण्यास मी बांधील राहणार आहे. एवढंच मी सांगू इच्छिते. नमस्कार. माझं नाव मोहन विठ्ठल परब, तराठे गावचा रहिवासी, गावकर समाजाचा माणूस मी तराठे गावचा. मी 1980 सालात ज्यावेळी भाईसाहेब सावंत उभे राहिले त्यावेळेपासून मी राजकारणात लक्ष घातला आणि मी तराठे गावच्या इतर सामाजिक कार्यात प्रत्येक क्षेत्रात काम केलेलं आहे. प्रत्येक क्षेत्रात ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच म्हणून होतो, संस्थेच्या ह्याच्यात एक व्हाईस चेअरमन म्हणून काम केलं, शाळेच्या कमिटीवर काम केलं, अशा अनेक कमिट्यावर काम केलेला माणूस मी आहे. का आता आमचा स्वभाव शांत असल्यामुळे मोठा उदो होत नसला तरी जे समाजाची जी काय सेवा करता येईल तेवढी आपण करायची, एवढंच माझं ध्येय असतं. का हे माझे चांगले सहकारी सुरेश परब, राजाराम परब हे सगळे माझे सहकारी माझ्या पाठीशी असतात. मागच्या ज्या निवडणुका झाल्या त्यावेळी ह्यांचे भाऊ माझ्याबरोबर अगदी पाठीशी राहायचे. का सगळ्या हे कुबरचे सुद्धा वडील माझ्याबरोबरीने कामं करायचे. हे देवळाचं आमचं जे काम केलं ना त्यावेळीसुद्धा संपूर्ण गाव पाठीशी राहून काम केलेलं आहे. हेच माझं हे आहे. आता या कामासाठी विकासाच्या दृष्टिकोनातून दीपकभाईंनी तराठे गावात बरीच कामं केलेली आहेत आणि काही अपुरी असतील तर आमच्या ग्रामपंचायतीचे सरपंच आता पुढे पुरी करून घेतील अशी मला अपेक्षा वाटते. का आता विक्रांत सावंत हे उमेदवार आहेत तिथले, ओके, काय अपेक्षा आहेत तुमच्या? तुम्ही त्यांना एक चांगलं भावनिक पत्र लिहिलात, ही तुमची भावना नेमकी काय आहे त्यामागची? आता
माझी या भावाने मागची इतकीच आहे की शाळेची आमची जी काय अर्धवट जी पुढे उदितावर्षेकडे जाण्याची जी वाटचाल होती ती अपुरी राहिलेली आहे, ती त्यांनी पूर्ण करावी. आणि चराठे गावचं एक प्रतीक म्हणून आमचं आता पुढे आमच्या या गावच्या सगळ्या लोकांची शेतकरी असल्यामुळे आर्थिक परिस्थिती गरिबीची आहे का, तर आम्हाला काची त्या देवळासाठी मदत करावी ही एक अपेक्षा आहे. म्हणजे संपूर्ण गाव चराठा गाव एकत्र केल्याचं समाधान त्या देवतेच्या रूपानं केलं असं मला वाटेल, असं माझं मत आहे. तुम्ही खूप आता ज्येष्ठ आहात आणि एक तरुण चेहरा या मतदारसंघामध्ये महायुतीने दिलेला आहे, याबद्दल काय सांगा? अगदी चांगलीच गोष्ट. आणि मला ते का वाटलं ते आरपुलीचे अध्यक्ष आहेत आणि त्या अध्यक्षांनी तो मानस म्हणून जो मला माझ्या नातीकडे जो अंक पाठवला त्याचं ज्यावेळी वाचन केलं त्यावेळी ही व्यक्ती कशी असेल याचा मला पूर्णत्वाचा अभ्यास झाला, पूर्णत्वाचा. आणि त्यावेळी त्यांच्या ह्या आता 2 पिढ्या संपल्या. वडील गेले, आजोबा राजकारणात होते आणि त्यांनी केलेल्या राजकारणाचा अभ्यास करून ही एक दैवी शक्ती आणि त्यांच्या पाठीशी त्यांच्या कुटुंबाचा आणि त्यांच्या गावदेवतेचा जो काय भाग आहे यांच्या शरीरात तो मुरणार आहे आणि त्याचप्रमाणे हे लोकसेवा करतील अशी मला अपेक्षा वाटते.